पुढे आलो ना आपला रिमझिम पाऊस चालू झालाय. आणि या रिमझिम पावसामध्ये ड्रायव्हिंग करायला खूप कंटाळा येतो, कारण नुसतं वायपर चालू करा बंद करा चालू करा बंद करा, वैताग येतो यार नुसतं. मग काय आपण आलो पुढे राजापूर साईडला. संगमेश्वर ते लांजा जरा आपल्याला रोड खराब भेटला. नॉर्मली खराब होता, जास्त खराब नव्हता, ठीक होता रोड. लांजानंतर पुढचा रोड चांगला होता. आणि मी खूप थकलो होतो, 2 दिवस आता ड्रायव्हिंग करत होतो. झोप नीट मला भेटली नव्हती म्हणून जरा थकलो होतो मी. पण काय जावं तर लागतंयच. संध्याकाळी 5:30 वाजले होते आणि मी पोचलो होतो वैभववाडी गगनबावडा रोडला. कारण मला वैभववाडीतून पिकअप करून कणकोली जायचं होतं, म्हणून बोललो पहिलं वैभववाडी पिकअप करतो नंतर कणकोली जातो. तरला वैभववाडी गगनबावडा हा रोड पण चांगला आहे, पण मध्ये मध्ये जरा पॅच आहेत, जरा सांभाळून तिकडे गेलात तर. बाकी रोड एकदम मस्त आहे. आणि मी पोचलो कस्टमरच्या घरी त्यांना पिकअप करायला. तिकडे गेल्यावर समजलं की सगळे एकाच ठिकाणी पिकअप होता. त्यांना पिकअप करून मी आलो इकडे तरळल्यामध्ये. तरळा ब्रिजच्या खाली थांबलो होतो, कारण त्यांचे रिलेटिव्ह कोणतरी येणार होते, म्हणून त्यांचा आम्ही वेट करत होतो. पाऊस पण खूप होता आणि आम्हाला पहिलाच उशीर झाला होता. पुढे आलो खारेपाट्यांजवळ आणि आम्ही जेवायला थांबलो. मस्तपैकी जेवलो आम्ही आणि जेवून परत निघालो. मग काय तुमच्या भावाने झापक झुपक करत गाडी पळवली, समजलंच नाही का ते विरा आला ते. तर बोललो सोडतो कस्टमरला घरी आणि जाऊन आराम करतो मस्तपैकी, बाय.